हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 13. 7 मॅथ्सच्या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. सायन्सच्या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर देखील एक्सप्लेन केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. तसंच आमच्या ऑफलाईन क्लासेससाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 13 मध्ये तुम्हाला LCM काढायचा आहे आणि त्यानंतर HCF आणि LCM हे दोन्ही काढून प्रोडक्ट व्हेरीफाय करायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलाय फाइंड द LCM. LCM काढायचा आहे. तर फर्स्ट काय दिलेले आहेत आपल्याला 12 आणि 15. ठीक आहे. आणि 15चं फॅक्टरायझेशन करायचं आहे. 12 इथे घेणार आणि 15 इथे घेणार. हा इवन नंबर आहे, हा ऑड नंबर आहे, त्यामुळे आपण काय करणार, 2 ने फॅक्टरायझेशन करणार नाही. 1 + 2 3 होता, 1 + 5 6 होता, म्हणून आपण 3 ने फॅक्टरायझेशन करणार. 3 4s are 12, 3 5s are 15. ठीक आहे. आता इथे प्राइम नंबर आलेला आहे, तर आपण प्रोसेस इथे थांबवू शकतो. आणि जो 3 आलेला आहे, इकडचा 3 मल्टिप्लाय बाय हा 4 आणि इकडचा 5, हे जे नंबर्स आहेत त्यांचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. 3 4s are 12, 12 5s are 60. तर आपला LCM आलेला आहे 60. ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला? बघा, हे जे प्राइम फॅक्टरायझेशन इकडे आलेलं आहे आणि जे नंबर्स खाली रिमेनिंग आहेत त्यांना आपल्याला एकत्रितपणे मल्टिप्लाय करायचं आहे. कळलंय तुम्हाला? सेकंड सम करूया आपण. सेकंड काय दिलेला आहे आपल्याला, 6 8 आणि 10. ठीक आहे. 6 8 आणि 10 तीनही नंबर घेऊया. 6 8 आणि 10 तीनही इवन आहेत, मग आपण 2 ने डिवाइड करूया. 2 3s are 6, 2 4s are 8, 2 5s are 10. बघा, हा पण प्राइम आहे, हा पण प्राइम आहे. आपण प्रोसेस थांबवायची आहे. मग आता LCM काढायला काय करणार, प्राइम फॅक्टर्स आणि उरलेले नंबर यांचं मल्टिप्लिकेशन. बरोबर. ठीक आहे. 2 3s are 6 4s are 24 5s are 120. बरोबर. तर आपला आन्सर आलेला आहे LCM चं 120. नेक्स्ट बघा, थर्ड नंबर 18 आणि 32. 18 32 दोन्ही इवन आहे. 2 ने डिवाइड करणार. 2 9s are 18, 2 16s are 32. ठीक आहे. आता या नंबरचं पुढे फॅक्टरायझेशन होऊ शकत नाही, मग आपण हा नंबर आणि हे दोनही यांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 2 मल्टिप्लाय बाय 9 18 मल्टिप्लाय बाय 16 288. ठीक आहे. 288. तर हा आलाय आपला LCM. कळलंय तुम्हाला? फोर्थ एक्झाम्पल बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, 10 15 आणि 20. तर तिघांना आपण घेऊया. 10 15 20 हे दोघं इवन आहेत, पण हा ऑड आहे म्हणून 2 ने होणार नाही. तसंच ऍडिशन इथे 3 च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून 3 ने होणार नाही. तर 5 ने आपण फॅक्टरायझेशन करायचंय. 5 2s are 10, 5 3s are 15, 5 4s are 20. आता हे आहेत प्राइम, पण 4 ला आपण 2 ने फॅक्टरायझेशन करू शकतो. 2 1s are 2, 2 च्या टेबल मध्ये येत नाही म्हणून 3 ॲज इट इज. 2 2s are 4. ठीक आहे. मग आता LCM कसा येईल, 5 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2. 5 2s are 10, 10 1s are 10 3s are 30, 2s are 60. तर LCM आलेला आहे आपला 60. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा, फिफ्थ 45 and 86. 45 and 86. आता इथे 45 आणि 86 ला आपण 2 ने फॅक्टराइज करू शकतो. 45 त्यावेळेला आपल्याला ॲज इट इज घ्यायचा आहे. 2 4s are 8 आणि 2 3s are 6. आता 43 प्राइम नंबर आहे, पण 45 ला आपण अजूनही फॅक्टरायझेशन करू शकतो. मग काय करणार, 3 ने करणार. 3 1s are 3, एक उरला, मग काय करणार, 3 5s are 15,
ठीक आहे 15 आला इथे 43 आपण ॲज इट इज घेणार. आता 15 3 ने फॅक्टरायझेशन करणार 3 5 आर 15. ठीक आहे इथे 5 आलेला आहे आणि 43 ॲज इट इज. प्राईम नंबर आले आता आपण LCM काढणार. LCM कसा काढणार 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 43. ठीक आहे 2 3s आर 6 3s आर 18 5s आर 90 मल्टिप्लाय बाय आपल्याला 43 करायचे. काय आन्सर येतं सांगा 3870. ठीक आहे हा आलाय आपला LCM. नेक्स्ट बघा 6th सम काय दिले आपल्याला 15 30 अँड 90. कॉमन फॅक्टरायझेशन करायचं आहे आपल्याला 15 30 90. हे दोघं इवन नंबर आहे म्हणजे आपण 2 ने करू शकतो. 15 ॲज इट इज घ्यायचा आहे त्यावेळेला. 2 1 जा 2 एक उरला 10 तयार झाला. 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8 2 5 जा 10. ठीक आहे आता याला आपण कशाने डिवाइड करणार 3 ने. 3 5 आर 15 3 5 आर 15 3 1 जा 3 एक उरला 3 5 आर 15. आता 5 आलेला आहे आपण 5 ने डिवाइड करणार. ठीक आहे 5 1 जा 5 5 1 जा 5 5 3 जा 15. जे नंबर्स मिळाले आहेत LCM काढायला आपण त्यांना मल्टिप्लाय करणार. 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे 2 3 जा 6 5 जा 30 3 जा 90. ठीक आहे आपला LCM आलेला आहे 90. बघा आता 7th सम आपल्याला काय दिलंय 105 आणि 195. त्यांचं फॅक्टरायझेशन एकत्र करणार आपण. तर काय येणार बघा आता इथे आपण ऑड नंबर्स आहेत पण 3 ने करू शकतोय. मग 3 ने करणार 3 3 जा 9 एक उरला 3 5 जा 15. ठीक आहे पुढे 19 आहे. 19 च्या अगोदर 3 च्या टेबल मध्ये कोण येतो 18. किती नंबरला येतो 3 6 जा 18 एक उरला 15 तयार झाला 3 5 जा 15. ठीक आहे आता असे नंबर्स आहेत. आता आपण 5 ने करू शकणार 5 7 जा 35 5 1 जा 5 एक उरला 15 तयार झालेला आहे 5 3 जा 15. प्राईम नंबर्स आलेले आहेत तर आपण LCM काढणार. LCM काय येणार 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 13. ठीक आहे आता मल्टिप्लिकेशन करायचे 3 5 जा 15 7 जा 105 मल्टिप्लाय बाय 13 1365. ठीक आहे तर हा आलाय आपला LCM. क्लिअर आहे तुम्हाला आता 8th सम करूया आपण ज्याच्यात आपल्याला दिलेला आहे 12 15 अँड 45. ठीक आहे बघा इथे हा इवन नंबर आहे म्हणून 2 ने आपण फॅक्टरायझेशन करणार. 2 6 जा 12 15 आणि 45 आपल्याला ॲज इट इज लिहायचा आहे. ठीक आहे परत 2 ने करणार 6 इवन आहे म्हणून 2 3 जा 6 15 आणि 45 ॲज इट इज घेणार. आता कशाने फॅक्टरायझेशन करणार सांगा 3 ने फॅक्टरायझेशन करणार कारण हे नंबर्स असे आहेत की ते 3 ने डिव्हिजिबल आहे. 3 1 जा 3 3 5 जा 15 3 1 जा 3 आणि एक उरला 15 3 5 जा 15. ठीक आहे आता हां 5 ने फॅक्टरायझेशन करणार 1 ॲज इट इज 5 1 जा 5 5 3 जा 15. बघा आता आलेला आहेत प्राईम नंबर त्यामुळे आपण काय करणार मल्टिप्लिकेशन LCM काढण्यासाठी 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 3. 2 2 जार 4 3 जार 12 5 जार 60 मल्टिप्लाय बाय 3 180. ठीक आहे 180 आपला LCM आलेला आहे. तर आता नेक्स्ट बघूया आपण 9th सम बघूया 63 आणि 81. त्यांचं आपण फॅक्टरायझेशन करायचं आहे. बघा इवन नाही आहे 2 ने नाही करू शकत मग 6 + 3 होता 9 8 + 1 9 म्हणजे 3 ने करू शकतो. 3 2 जा 6 3 1 जा 3 3 2 जा 6 आणि 2 उरला तर 21 तयार झाला 7 जा 21. ठीक आहे परत आपण 3 ने करणार 3 7 जा 3 9 जा 27. आता 7 ला तर नाही होऊ शकत पण 9 ला आपण 3 ने फॅक्टराइज करू शकतो ना 7 ॲज इट इज 3 3 जा 9.
ठीक आहे, आलेले आहेत आपले फॅक्टर्स. मग काय करणार, हे प्राईम नंबर आहेत, LCM काढायला मल्टिप्लाय. 3 × 3 × 3 × 7 × 3. समजले तुम्हाला? ठीक आहे. 3 3 जार 9 3 जार 27 27 7 जार 189 मल्टिप्लाय बाय 3 567. कळालंय तुम्हाला? आता लास्ट आहे आपला LCM काढायचा. 18 36 and 27. ठीक आहे, 10th सम आहे आपलं. 2 ने करणार, 2 9 जार 18, 2 1 जार 2, एक उरला 16 तयार झाला, 2 8 जार 16. याने होणार नाही, ऑड नंबर आहे, ॲज इट इज लिहिणार. आता काय करणार, 2 ने करणार, परत 18 ला होईल ना, 9 ॲज इट इज, 2 9 जार 18, 27 ॲज इट इज. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला करायचं आहे 3 ने करणार, 3 3 जार 9, 3 3 जार 9, 3 9 जार, परत 3 ने करणार. ठीक आहे, 3 1 जार 3 1 जार अँड 3 3 जार. मग LCM साठी आपण मल्टिप्लाय करणार, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. 2 2 जार 4 3 जार 12 3 जार 36 3 जार 108. ठीक आहे, तर LCM आला आहे आपला 108. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रॅक्टिस सेट 13चा हा सेकंड क्वेश्चन आहे, ज्याच्यात आपल्याला विचारलंय फाइंड द HCF अँड LCM ऑफ द नंबर्स गिवन बिलो. आपल्याला HCF आणि LCM त्या नंबर्सचा काढायचा आहे. व्हेरीफाय दॅट द प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. बघा, कुठलाही नंबर असेल तर त्याचा जो प्रोडक्ट आहे, जे दोन नंबर आपल्याला दिलेत त्यांचं जे मल्टिप्लिकेशनचं आन्सर आहे ते इक्वल्स टू HCF आणि LCM यांचा प्रोडक्टचा आन्सर असतं. म्हणजे ते दोन नंबर्स, समजा A आणि B ते नंबर्स आहेत, त्यांचं मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर येईल ते त्यांच्या HCF आणि LCM त्याच्या मल्टिप्लिकेशनचं आन्सर इक्वल येईल. म्हणजे यांचा मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर येईल तेच यांच्या मल्टिप्लिकेशनचं आन्सर येईल. त्यावरून आपण व्हेरीफाय करू शकतो. ठीक आहे, मग आपल्याला फर्स्ट काय दिलेले आहेत, 32 आणि 37. बघा, 37 हा काय आहे, प्राईम नंबर आहे, म्हणून यांचा HCF काय येणार, 1. ठीक आहे, हा प्राईम नंबर आहे म्हणून HCF येणार 1. LCM काय येणार, 32 × 37. मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय येईल सांगा, 1184. ठीक आहे, 1184. मग आता आपल्याला 32 मल्टिप्लाय बाय 37 इज इक्वल्स टू HCF मल्टिप्लाय बाय LCM हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, मग याचं मल्टिप्लिकेशन 1184 आणि हे सुद्धा 1 मल्टिप्लाय बाय 1184 म्हणजे काय आले ते इक्वल. हे व्हेरीफाय झालेलं आहे. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, सेकंड आपल्याला 46 आणि 51 दिलेले आहेत. आता यांचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. 46 आपण व्हर्टिकल मेथड ने नेहमी काढतो, आता हॉरिझॉन्टल ने 2 × 23 आणि 51 चे येतील 3 × 17. ठीक आहे, 3 × 17. तर हे आले आपले फॅक्टर. आता आपण यांचा HCF 1 येईल, कारण कॉमन फॅक्टर आहेत का, नाही. LCM काय येईल, 2 × 3 × 17. ठीक आहे, हे जे नंबर्स आहेत, आता बघा आपण जर व्हर्टिकल मेथडने केलं तर फॅक्टर्स आणि रिमेनिंग नंबर यांचं मल्टिप्लिकेशन करतो. मग ते जे हे नंबर आहेत तो आपला येतो LCM. मग LCM काय येणार, 346. ठीक आहे, हा LCM आलेला आहे. मग आपण 46 मल्टिप्लाय बाय 51 याचा आन्सर HCF मल्टिप्लाय बाय LCM याच्याशी मॅच करूया. HCF तर 1 आहे म्हणून या मल्टिप्लिकेशनचा आन्सर 346. याचाही आन्सर येतं 2346. हे प्रूफ झालं. कळलं तुम्हाला? नेक्स्ट बघा, थर्ड 15 आणि 16. ठीक
नेक्स्ट आपण यांचं आता काढूया प्राइम फॅक्टरायझेशन. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले कशाने करणार? 3 ने. 3 5 जार 15 अँड 3 20 जार 60. ठीक आहे, 3 2 जार 6 आणि 0 ॲज इट इज. आता आपण 5 ने करणार. 5 1 जार 5 5 4 जार 20. ठीक आहे, तर आता इथे होऊ शकत नाही, मग आता आपण इथे प्रोसेस स्टॉप करायची. मग HCF काय येणार? 3 into 5 3 into 5 15 आणि LCM काय येणार? 3 into 5 into 4. बरोबर, हेही नंबर्स घ्यायचे आणि हेही नंबर्स घ्यायचे, तर काय येणार त्याचा आन्सर? 60. ठीक आहे, तर हे HCF आणि LCM निघालेत. आता आपल्याला व्हेरीफाय करायचे, म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय 60 इज इक्वल्स टू HCF मल्टिप्लाय बाय LCM. ठीक आहे, मग यांचा मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय येणार? 900. 15 6 जार 90 आणि 0 ॲज इट इज. HCF काय आहे आपला? 15 मल्टिप्लाय बाय LCM काय? 60. सेम आलं बघा, काय ना 900. दोन्हीही 900 आलेत, म्हणजे प्रूफ झालंय. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा आता 4th 18 आणि 63. मॅम आपण 3 ने करूया. बरोबर, 3 ने करणार. 3 6 जार 18 3 2 जार 6 आणि 3 1 जार 3. आता काय करणार सांगा? 3 ने. 3 2 जार अँड 3 7 जार. आता इथे प्राइम आलेला आहे, मग आपण थांबवणार. मग HCF काय येणार? इकडचे फॅक्टर्स 3 into 3 म्हणजे 9 HCF आला. आणि LCM ला आपण सगळे नंबर घेणार, हे फॅक्टर काढलेले आणि हे 3 into 2 into 7. बरोबर, काय येणार मल्टिप्लिकेशन? 126. कळालंय तुम्हाला? आता आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, म्हणजे 18 मल्टिप्लाय बाय 63 इक्वल्स टू 9 मल्टिप्लाय बाय 126. तर मल्टिप्लिकेशनचा आन्सर येतं 1134. आणि याचंही येतं 134. ठीक आहे, कळालंय तुम्हाला? दोन्ही नंबर्स इक्वल आलेले आहेत, म्हणजे व्हेरीफाय झालेलं आहे. आता 5th सम बघा, 78 आणि 104. 78 आणि 2 ने फॅक्टराइज करणार 6 आणि एक उरला 18 2 9 जा 18. ठीक आहे, 5 जा 10 आणि 2 2 जा 4. ठीक आहे, मग आता आपण 13 ने घेऊ डायरेक्ट. बरोबर, 13 ने. आता बघा 39 13च्या टेबल मध्ये येतो, तर 3 जार 39 4 जार 52. ठीक आहे, मग HCF काय येणार? 13 into 2 बरोबर, 26 HCF आला. आणि LCM 2 into 13 into 3 into 4 26 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4 किती येणार? 312. ठीक आहे, तर आता आपण व्हेरीफाय करणार. 78 मल्टिप्लाय बाय 104 is equal to 26 मल्टिप्लाय बाय 312. काय येतं सांगा मल्टिप्लिकेशन? 8112. 8112. ठीक आहे, नंबर सेम आलेत, तुम्ही स्वतः मल्टिप्लिकेशन करून चेक करू शकतात. तर इक्वल आलेत म्हणजे व्हेरीफाय झाले. हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 13. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.